चंद्रकांत गुंडप्पा गडेकर यांचा जन्म 9 डिसेंबर 1952 रोजी सोलापूर जिल्ह्यातील मारडी इथं भटके विमुक्तातील ओतारी या समाजामध्ये झाला. महाराष्ट्रामध्ये अतिशय विरळ असणारा हा ओतारी समाज. मारडीमध्ये ओतारी समाजाची 5 ते 6 घरं आहेत. चंद्रकांत गडेकर यांना 4 भाऊ आणि 1 बहीण होती. त्यांचं माध्यमिक शिक्षण मारडीतच झालं. घरची परिस्थिती हलाखीची होती, तरीही त्यांच्या वडिलांनी मोठ्या जिद्दीनं मुलांना शिक्षण दिलं. पुढे BA आणि B.Ed होऊन मारडीमध्येच महात्मा फुले माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून ते सेवेत रुजू झाले. आज त्याच माध्यमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापक म्हणून गडेकर काम पाहत आहेत. लहानपणी त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. मॅट्रिकला असताना मारडीहून सोलापूरला 15 किलोमीटर पायी प्रवास करून त्यांनी शिक्षण घेतलं. सोलापूरचे बाबूराव सारोळकर यांनी त्यांना संघ कार्यालयात राहून शिक्षण घेण्यास सुचवलं. मग ते संघ कार्यालयात राहून शिक्षण घेऊ लागले. पदवीनंतर त्यांनी मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर परिसरात काही काळ प्रचारक म्हणून काम केलं. सामाजिक समरसता मंच या संस्थेच्याही जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांचं खरं कार्य सुरू झालं ते भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या स्थापनेनंतर. सोलापूरला 1992 मध्ये पारधी समाजाचा पहिला मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला. घरदार नाही, समाज मान्यता नाही, शिक्षणाचा तर पत्ताच नाही. शिकार करणं, शेतीची राखण करणं, पोटासाठी छोट्या मोठ्या चोऱ्या करणं हाच धंदा. पोलिसांच्या ससेमिऱ्याला तोंड देत जीवन जगणारा हा समाज. एकेकाळी इंग्रज राजवटीशी लढा देणारा हा समाज. स्वातंत्र्यानंतर चोर, दरोडेखोर म्हणून अतिशय वाईट जीवन नशिबी आलेल्या समाजाकरता काहीतरी करावं असं कार्यकर्त्यांनी ठरवलं. भटके विमुक्त आणि पारधी समाजाच्या उन्नतीकरता शिक्षणाकरता रामचंद्र चाटुफळे यांनी दिलेल्या 18 एकर जमिनीवर यमगरवाडी इथं 1993 मध्ये वसतिगृह सुरू झालं. पारधी समाजाची 24 मुलं वसतिगृहात राहू लागली. शाळा माहिती नसणारी मुलं शाळेत जाऊ लागली. मुलांवर चांगले संस्कार होऊ लागले. चंद्रकांत गडेकर हे वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळ मुंबई या संस्थेचे संचालक होते. त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन प्रसंगी तुरुंगवास सुद्धा भोगला आहे. तसंच त्यांनी पारधी, मसनजोगी, नाथजोगी, मेंढगी जोशी, नंदीवाले, टकारी, लमाण, ओतारी, शिकलकरी, गोपाळ, मरियाईवाले, कटाबू, हेळवे, गोंधळी, वासुदेव, बहुरूपी, कोल्हाटी, वडार, कैकाडी, पाथरवट, पांगुळ आदी विविध भटक्या विमुक्त जातींमध्ये संघटनात्मक आणि आंदोलनात्मक स्वरूपाचं कार्य केलं. मगर सांगवी, सय्यद वरवडे, मरियाईवाले, गोपाळ, कोल्हाटी समाज, नाथजोगी, हिंगोली, शिकलकरी, वडवणी या प्रकल्पांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन या प्रकल्पांना मार्गदर्शन केलं. सोलापूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहाचे ते ट्रस्टीही होते. गडेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. भट्टी ओताऱ्याची हे त्यांचं आत्मकथनही प्रसिद्ध आहे.